कोलकाता येथील आर्जीकर मेडिकल कॉलेज येथील काळजाचा थरकाप उडवणारी घटना आठवते का? ज्या घटनेनं संपूर्ण देश हादरून गेला होता। एका डॉक्टर मुलीची तिच्या कामाच्याच ठिकाणी तिच्यावर अत्याचार करत निर्घृणपणे हत्या करण्यात आली आणि त्यानंतर सुरू झाला एका आईचा न्यायासाठी लढा। आणि हा लढा आज एका ऐतिहासिक वळणावर येऊन ठेपलाय। रत्ना देबनाथ यांचा पीडित माता ते आमदार हा प्रवास नेमका कसा होता, थोडक्यात पाहूयात। नमस्कार, मी दुर्गा। ऑगस्ट 2024 मध्ये रत्ना देबनाथ यांच्या मुलीवरती अत्याचार करत तिची निर्घृणपणे हत्या करण्यात आली। त्यानंतर संतापानं आणि वेदनेनं भरलेल्या एका आईच्या हृदयाच्या किंकाळ्या या सर्वांनीच ऐकल्या। या घटनेनं दुःखानं सुन्न झालेल्या त्या आईनं भीषण शपथ घेतली, जोपर्यंत माझ्या मुलीला न्याय मिळत नाही तोपर्यंत मी माझे केस विंचरणार नाही। महिनोन्महिने या मातेनं विखुरलेल्या केसांसह सिस्टीमशी मोठी झुंज दिली। पोलीस प्रशासन आणि ममता बॅनर्जी सरकारच्या विरोधामध्ये मोठी लढाई होती ती। पण न्यायदेवतेच्या डोळ्यावरती जशी पट्टी असते तशीच पट्टी व्यवस्थेच्या डोळ्यावरती आहे असा अनुभव आल्यानंतर मात्र या मातेनं या व्यवस्थेमध्ये शिरून बदल घडवायचा असा निर्णय घेतला। रत्ना देबनाथ यांनी प्रथम भाजप पक्षामध्ये प्रवेश केला आणि त्यानंतर पानीहाटी विधानसभा मतदारसंघामधून निवडणूक लढवली। आणि यावेळी लोकांनी एका उमेदवाराला नाही तर आईच्या डोळ्यामधील अश्रूंना आणि संतापाला भरभरून असं मतदान केलं। आणि मे 2026च्या निवडणुकीमध्ये रत्ना देबनाथ यांनी दणदणीत विजय मिळवला आणि एक आमदार म्हणून आपलं पहिलं पाऊल विधानसभेमध्ये टाकलं। पण आजही ती शपथ तशीच आहे। त्यांनी आजही त्यांचे केस विंचरलेले नाहीयेत, ते तसेच मोकळे आहेत। मी आमदार जरी झाले तरी माझ्या मुलीचे गुन्हेगार अद्यापही फासावरती लटकले नाहीयेत असं म्हणत त्यांनी सिस्टीमवरतीच प्रश्न उपस्थित केलाय। पण त्यांच्या या विजयामुळे पश्चिम बंगालच्या राजकारणामध्ये मोठा भूकंप झाला। ज्या सिस्टीमला आपण दोष देत असतो त्या सिस्टीमला बदलण्यासाठी मैदानामध्ये उतरण्याचं धाडस हे एका आईमध्येच असू शकतं, हे रत्ना देबनाथ यांनी दाखवून दिलंय। रत्ना देबनाथ यांची विधानसभेमधील एंट्री ही लोकशाहीमधील सर्वात मोठी चपकार आहे। ही चपकार आहे न्याय व्यवस्थेला, ही चपकार आहे सिस्टीमला। आपल्या मुलीला न्याय देण्यासाठी ही एका आईची धडपड आहे। हा विजय एका निवडणुकीपुरताच मर्यादित नाहीये, तर हा विजय आहे एका मातेच्या अढळ निर्धाराचा आणि सिस्टीमला दिलेल्या चपकारीचा।